नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात. दोघेही एकमेकांच्या हातात हात घेतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हेच असतं ना परफेक्ट रिलेशनशिप. कारण माझा तोल गेलास तर तू मला सावरायचं आणि तुझा तोल गेला तर मी तुला सावरेल. अर्जुनच्या या बोलण्याकडे आता सायली पाहतच राहते आणि त्याच्याकडे पाहून हसत असते. आणि असंच एकमेकांसोबत शेवटपर्यंत दोघांना एकमेकांना सावरत राहायचं, हो की नाही सर? आता रमलात ना तुम्ही? तेव्हा लगेच अर्जुन लगेच मूड चेंज करून टाकतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही रमत, आपल्या दोघांनाही आता अशोकला भेटायला जायचं आहे, माहिती आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो हो. तेव्हा आता अर्जुन आरशाकडे जातो आणि कोट त्याचा व्यवस्थित करत असतो. तर आता सायली त्याच्याकडे एकसारखी बघत असते. मग सायलीसुद्धा आरशाजवळ जाते आणि दोघेही एकमेकांना न्याहाळत असतात. दोघेही एकमेकांकडे आरशात बघत असतात. तेव्हा आता सायली आरशामध्ये बघत असताना तिच्या डोळ्याची काजळ काढते आणि आरशालाच अर्जुनला लावते आणि म्हणते की आमच्या नात्याला आणि माझ्या नवऱ्याला कोणाची नजर लागू नये. जसं आमचं आता नातं आहे तसं शेवटपर्यंत टिकू दे. तेव्हा आता अर्जुन तिच्याजवळ जातो. दोघेही जवळ उभे राहतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो, आपलं रिलेशन इतकं स्ट्रॉंग आहे ना की आपल्या रिलेशनला कोणाचीच दृष्ट लागणार नाही. तेव्हा आता दोघेही प्रेमाने आरशामध्ये बघतात आणि मग सायली म्हणते, का हो, आता उशीर होत नाही आहे का आता आपल्याला जायला? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो हो, उशीर होतो ना, चला मग आता निघूया आपण. तर आता दुसरीकडे प्रिया आता नागराजला बोलत असते, तुम्हाला एक काम तरी जमलंय का हो? एकही काम धड जमत नाही. हे काय करून ठेवलं, कुणाचं प्रकरण, दुसऱ्या कुणाचं प्रकरण. माहिती का तुम्हाला काय होणार आहे? तो अर्जुन खोलवर जात आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो, तुला तरी एक काम ढंगाचं जमलंय का गो? तू पण तर अशीच इकडे तिकडे फिरत असते, नुसते एक काम धड करत नाही आणि मोठ्या मारत असते. तेव्हा आता नागराज म्हणतो, हे बघ, तू ना मला जास्त शिकवू नको. दादाला आतापर्यंत मी धरून ठेवलंय म्हणून तू इथे त्यांची मुलगी म्हणून राहतेस, अशी आता धमकी देत तो प्रियालाच उलट बोलत असतो. दादाला जर कधी कळलं असतं ना, आतापर्यंत दादाने अर्जुन सोबत हात मिळवून दोघे एक झाले असते, आपल्याला ठेवलं सुद्धा नसतं, माहिती का? आणि दादाने दुसरं काय मनात घेतलंय तुला माहिती का? की हा दुसरा खून आहे ना मधुभाऊंनी केलाच नाहीये. मला म्हणतो की तू हा मधुभाऊंनी खून केलाच नाहीये, त्या मधुभाऊंच्या नावाखाली दुसऱ्या कोणीच तो खून केलेला आहे. कारण ज्या वेळेस हा खून झाला तेव्हा मधुभाऊ तुरुंगात होते ना, असं बोट दाखवून आता नागराज प्रियाला सांगत असतो. त्याच्या नजरेतनं अजून सुटलेलं नाहीये ते, अशी बॅड न्यूज आता तो प्रियाला देत असतो. तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि म्हणते, रविराज सुद्धा आता या खोलवर जायला लागला आणि ह्या गोष्टीचा विचार करायला लागला, आता काय करायचं? विराजमधला वकील जर जागा झाला ना तर तो खरंच मला ठेवणार नाही, असं आता प्रिया सांगत असते. तेव्हा आता नागराज म्हणतो, हे ना सगळं डेंजरस आहे. तुला माहिती का की माझा दादा इतका ब्रिलियंट वकील आहे ना की त्याला पोरीच्या जाळ्यामध्येच किती दिवस अडकून ठेवणार आहे मी. नागराज आता मुद्दाम तिला घाबरवत असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, अहो, त्या प्रतिमाच्या अर्ध्या डोक्याच्या मेंदूमध्ये घालवा की त्याला, तिथे तो थोडा बिझी राहील, त्याचं लक्ष मग या केसकडे राहणार नाही. मला सतत वाटलं गेलं पाहिजे की प्रतिमाला खरंच त्याची खूप गरज आहे, एक एक मिनिटाला प्रतिमाला त्याची गरज आहे, म्हणून तो या केसकडे लक्षच देणार नाही. मग बघा, तुम्हाला काय खेळायचं ते फ्रंट पेजवर तुम्ही खेळा, सुभेदारांना कसं हँडल करायचं आहे ते मी बघते, ते मी माझं बघून घेईल. तेव्हा आता त्या ठिकाणी तर रविराज ऐकत असतो. रविराज म्हणतो, कसं मॅनेज करायचं म्हणजे काय? तेव्हा आता हे ऐकून नागराज आणि प्रिया तर खूप घाबरते, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, याने ऐकलं तर नाही ना. तेव्हा आता प्रिया नाही नाही बाबा, मी सुभेदारांच्या घरी कसं मॅनेज करायचं ते काकांना सांगत होती, कारण एवढं सगळं माझ्याने नाही मॅनेज होत ना, एवढं स्वयंपाक, एवढं कुटुंबाचं खाणं पिणं, किचन आवरणं, किचन बघणं, एवढं सगळं नाही मॅनेज होता हो बाबा, म्हणून मी ते मॅनेजची गोष्ट केली. तेव्हा रविराज म्हणतो, आता इकडे कशी काय आली? तेव्हा आता प्रिया म्हणते, काही नाही बाबा, सहज तुम्हाला भेटायला आलीत, कसे आहे तुम्ही? ते तर रविराज म्हणतो, मी बरा आहे. तेव्हा आता रविराज आलेल्याचं पाहून आता प्रियाचे होश उडतात. प्रिया खूप घाबरून गेलेली असते, काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं. तर आता इकडे दुसरीकडे रविराज म्हणतो, प्रिया अगं काय झालं, एवढी काय घाबरली आहेस, काही झालंय का? तेव्हा आता प्रिया म्हणते, नाही बाबा, सहज मी तुम्हाला विचारलं की काय नाही, मी कशाला घाबरू, काही नाही. नागराज काकांशी बोलत होती, त्यांच्याशी बोललं ना की माझं मन हलकं होतं, म्हणून मी त्यांच्याशी बोलायला आली, बाकी काही नाही.
आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्या अशोक काकांकडे आलेले असतात, तेव्हा आता अशोक काकांनी सगळे पुरावे दाखवलेले असतात अर्जुनला. तर आता ते म्हणत असतात काही झालंय हरीशला, काही झालंय का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ते कॉन्फिडेन्शियली मी असं सांगू शकत नाही, पण मग तुम्हाला सांगू पुढे आम्ही काय झालं तर. तेव्हा आता ते म्हणतात काही झालं असेल तर सांगा मला, मी तर तुम्हाला सगळे म्हणजे मेसेज वगैरे सगळं दाखवलं, माझं काम होतं ते मी केलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो पण आहो सांगतो मी तुम्हाला नंतर, कारण आता नाही सांगू शकत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला तुमच्याकडे एक काम आहे, याचे सगळ्यांचे फोटो घेऊ शकतो का मी. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला जर कधी काम असेल तर तुम्ही घेऊ शकतात, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा आता अर्जुन एक एक करून सगळ्यांचे फोटो म्हणजे त्या मेसेजचे सगळे फोटो घेत असतो. तेव्हा आता अशोक म्हणतो की चहा पाणी करू का, मी पटकन चहा ठेवतो. तेव्हा सायली म्हणते नाही काका, अहो खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा आता सायली आणि अर्जुनचं काम तिथून झालेलं असतं. अर्जुनच्या हाती आता मेसेजचा चांगलाच पुरावा लागलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली म्हणतात चला काका येतो मग आम्ही. तेव्हा आता सायली आणि अर्जुन तिथून निघतात आणि मग बाहेर निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रियाची तळतळपळ झालेली असते. तेव्हा आता प्रिया म्हणते बाबा तू आईची तब्येत आता बरी आहे ना, दवाखान्याचं काय चालू आहे, आईची ट्रीटमेंट वगैरे ते पाहण्यासाठी आली होती. तेव्हा तर रविराज म्हणतो चांगली रे बाळा, तिला काय झालं, काहीच नाही झालं, तुला काय झालं ते सांग मला आधी. तेव्हा प्रिया म्हणते काही नाही हो बाबा, तुम्हाला सांगितलं ना मी नागराज काकांशी बोलायला आली होती मी. बाबा सध्या घरी पण आहे ना खूप टेन्शन आहे, एवढं सगळ्यांचं खाणं पिणं नाश्ता पाणी वगैरे एवढं सगळं घर पाहणं काही सोपं नाही हो, खूप कठीण आहे. तेव्हा आता नागराज सुद्धा म्हणतो हो दादा खरंच तिला एकटीला किती करावं लागतं, आता एवढे मेंबर म्हटल्यावर तर तिला करावं लागणारच ना. तर तिची बाजू घेत असतो आणि रविराजला सांगत असतो. तर रविराज म्हणतो ठीक आहे. तर तेव्हा आता प्रिया म्हणते बाबा तुम्ही कुठे बाहेर चालले का. तेव्हा आता रविराज म्हणतो हो मी थोडं बाहेरून फिरून आला, थोडं काम आहे मला. तेव्हा आता रविराज पुढे जायला निघतो. तर आता तो जातच असतो नेमका. तर आता इकडे प्रिया म्हणते बरं झालं गेला हा रविराज, नाही तर माझ्या डोक्याला टेन्शनच होतं. तेव्हा ती आता डोक्याला हात लावते आणि म्हणते बापरे बरं झालं हा गेला. आणि मग तेवढ्यातच आता रविराज मागे वळून बघतो तर काय प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात परत. तेव्हा आता तो म्हणतो प्रिया, तेव्हा आता तन्वी म्हणते काय बाबा काही झालं का. तर ती जवळ येते त्याच्या आणि म्हणते बाबा बोला की काही झालं का. तेव्हा आता रविराज म्हणतो हे बघ बाळा तू या प्रकरणापासून लांब आहे ना. तेव्हा आता प्रिया म्हणते हो बाबा माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. तेव्हा आता परत तो विचारतो की नक्की ना, नाही तर पहिले तू जसं लपवून ठेवलं तसं तर काही नाही आहे ना. तेव्हा आता प्रिया म्हणते नाही बाबा मी काहीच लपवून ठेवलं होतं, पण आता याच्या पुढे माझं तुमच्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही, जे आहे ते सगळं सगळ्यांसमोर आहे, माझं काहीच हे नाही याच्यामध्ये. तेव्हा आता म्हणजे रविराज म्हणतो हे बघ जर कधी लपवलं असेल तर मला सांग, कारण हे खूप सिरियस आहे बरं का, कारण ही केस, कारण ह्या दोघी केसमध्ये तुझं नाव येत आहे, त्याच्यामुळे तू जी काळजीपूर्वक मला सांग, माझ्याशी बोल, काय आहे ते क्लिअर कर असं सांगत असतो. तेव्हा आता सायली आणि अर्जुन बाहेर आलेले असतात. तेव्हा आता सायली म्हणते हे हरीश काका कधीचे मेले आहे, त्यांचा मृतदेह किती दिवसांनी सापडला आणि त्यांच्या फोनवरून मग मेसेज कोण करत आहे, महिपत करत असेल का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो बरोबर महिपतच करत असेल, कारण ते तर मेले, मग त्यांचा खून झाला, ते मेले, मग त्यांच्या फोनवरून कोण मेसेज करेल, मग हा की नाही महिपतच करेल असेल. हे सगळं महिपतनेच डाव आणून सोडलेला आहे. तर आता मंडळी अर्जुन आता चांगलाच म्हणजे विचार करत असतो की महिपतची गचंडी कशी पकडायची आता, कारण सगळे खेळ महिपतच खेळतो आहे त्याच्यामुळे. तेव्हा आता इकडे रविराज म्हणत असतो हे बघ प्रिया मी तुला आता शेवटचं सांगतो आहे, तुझा खरंच याच्यामध्ये काही हात नाही आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते नाही हो बाबा माझं काहीच हात नाही आहे याच्यामध्ये, कारण आहे ना प्रिया तुला सांगू का बाळा, ही केस आहे ना खूप आता सिरियस होणार आहे आणि संशयास्पद होणार आहे, त्याच्यामुळे या केसमध्ये तुझं नाव आलं तर परत तू पकडले जाशील, म्हणून तुला एकदा शेवटचं विचारून घेतो असं म्हणत असतो. तर आता इकडे रविराजला थोडा डाऊट असतोच प्रियावर. मग आता रविराज आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्यावर आता त्यांचं बोलणं चालू असतं का. अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तो म्हणतो की केस कशी होत चालली आहे. अर्जुन वेगवेगळेच मार्ग घेते आहे, ती वेगवेगळेच वळण घेते आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो ना हे सगळं आहे ना दामिनीला ही केस जड झाली असेल म्हणून महिपतने हा दुसरा खेळ मांडला आहे, म्हणून बाकी काही नाही, कारण दामिनीला ही केस खूप जड झाली आहे आता सर, कारण दिसतंच आहे तसं. तर आता
राज म्हणतो की हे बघ, तुला जर कशाची मदत लागली या केसच्या एकदम खोलवर जावं लागलं तर मला सांग, मी तुला मदत करायला तयार आहे. त्याचा अभ्यास वगैरे मी सुद्धा करतो, कारण ही केस आता आपल्याला म्हणजे मलाही थोडं नवलच वाटतं. आता दुसरा मृतदेह त्या वात्सल्य आश्रमाजवळ सापडला आणि त्यावेळेस मधुभाऊ तर तेथे नव्हते, मधुभाऊ तर जेलमध्ये होते. मग कोणी केला असेल हा खून? त्याच्यामुळे तुला जर कधी कशाची गरज पडली तर मला सांग, मी तुझ्यासोबत आहे, मी तुला सपोर्ट करेल आणि मी तुला मदत करेल. तर आता हे ऐकून सायलीचा चेहरा एकदम खुलतो की रविराज सर चक्क अर्जुन सरांना मदत करायला आले स्वतःहून. तर आता सायली खूप खुश होते. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता अर्जुन आणि रविराज दोघं मिळून आता ह्या केसचा खुलासा करतील. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.